जो मुद्दा त्यांचाही आहे आमचाही आहे. मराठीसाठी आम्ही वाटेल ते करू ही आमची सुद्धा धारणा आहे. आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार तसाच करतो. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होतं. म्हणजे भविष्यातील एक त्यांनी संकेत दिले. अहो त्यांनी सांगितलंय. राजनी त्यांना दुजोरा दिलाय का? एकत्र या एकत्र राहा, त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. राजन उद्धव साहेब एकत्र आले म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. गैरसमज करून घेऊ नका. असं वाटवू देऊ नका. नाही आता ते एकत्रित आले तर आमचं काय होईल, मग आम्ही घाबरलेलो आहोत, भिलेलो आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात डुबून बसलेलो असं समजण्याचं काहीच कारण नाही. ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे. राज ठाकरे असंही म्हटले भाषणामध्ये की युत्या होत राहतील पण आम्ही मराठी भाषेबद्दल तडजोड करणार नाही. युत्या होत राहतील, मराठीसाठी एकत्र आलो का? विषयाला धरून बोलले ना राज साहेब. या मराठी भाषेसाठी एकत्र आलो आम्ही. युत्या ह्या होत राहतात तुटत राहतात. त्याच्याबद्दलचं काही देणं घेणं त्यांनी ठेवलंच नाही. अत्यंत परखडपणे त्यांनी त्यांचं भूमिका मांडली. त्यांनी सरळ सरळ वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होतं. आणि आपण बघाल की यामध्ये राजकीय भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमातून झाला. तोही एका कन्फ्यूज अशा मनस्थितीत, एका बाजूला झेंडे आणायचे का, झेंडे आणायचे नाहीत का, स्टेजवर कोणी बसायचं, दोघांनीच बसायचं का, नंतर मग खाली बसलेली आपल्या महाविकास आघाडीची लोक आली, त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो, पण याच्यामध्ये राजकारणाचा दर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता असं माझं स्वतःचं आकलन आहे. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा एक प्रकारे करण्यात आलाय. या उल्लेखाकडे कसं पाहता? कारण यापूर्वी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन शरद पवार गटाकडून हा उल्लेख केला जात होता. नाही, यामागे शरद पवार साहेबांचीच आयडिओलॉजी किंवा त्यांच्या संगतीमुळे ते विचार त्यांच्यामध्ये भिनले. आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले. मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्कच्या सभेत होते तेव्हा त्या पंतांना स्टेजवरनं खाली उतरवण्याचं काम, अवमानित करण्याचं काम कुणी केलं? आता एकत्र ठाकरे भाई एक साथ दिखेंगे. मुझे आज बहुत खुश है बताना कि देश के इतिहास में ऐसा स्वर्ण अक्षर लिखने को हमें मिला, खास करके हम शिव सैनिकों को मिला और हम उसके साथ चले. जो विभंजनकारी शक्तियां देश में राज कर रही हैं, हर राज्य में वो विभंजन करते हैं, कभी धर्म के लिए, कभी जाति पाति के लिए. आपने देखा होगा कि उन्होंने हिंदू मुस्लिम, हिंदू क्रिश्चियन, ये भी विभंजन है. आज दोनों की हमारे नेताओं ने यह भी कहा कि मराठी में भी वो जाति पाति की विभंजन कराते. इतना करके वो थम नहीं जाते, वो आगे चलकर खास बाळासाहेबांनाही स्वर्गात त्याचा आनंद निश्चित वाटला असेल. आम्हाला तर वाटतोच आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आता जे काही घडेल ते नक्की चांगले घडेल, त्याची आम्ही वाट पाहतो. आजचा हा दिवस यावा म्हणून तुम्ही खरं तर गेले काही दिवस, दिवसाची रात्र केलेली आहे आणि रात्रीचा दिवस केलेला आहे. संपूर्ण सोहळा व्यवस्थित पार पडलेला आहे. दोघांची भाषणं झालेली आहेत. काय जो समोरचा माहोल होता तो बघून काय वाटलं तुम्हाला? मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला एकत्र आजच्या ह्या कार्यक्रमातून दिसलेलं आहे. त्या विषयावरती आता दोघा बंधूंनी विचार करून त्याच्यावर निर्णय घ्यावा. परंतु उद्धव साहेब म्हणालेत आपल्या भाषणामध्ये की आम्ही आज एक आलो आहोत ते एक होण्यासाठी आणि एक राहण्यासाठी. याच्या पुढे ही केवळ भाषेच्या बद्दल ते एकत्रित आले असं जरी म्हणत असले तरी पुढे ही एकत्रित राजकीय वाटचाल सुद्धा होईल. निश्चितपणे होऊ शकते. जर एकत्रपणे त्या दोघांनी विचार केला तर ते वाटचाल होऊ शकते. परंतु आताही नुसतीच सुरुवात झालेली आहे, त्याची वाट पाहू. पण दोन ठाकरे एकत्रित येण्याचा धसका सगळ्या महाराष्ट्रातल्या इतर विरोधकांनी घेतलेला नाही म्हणू शकत, परंतु ठीक आहे.
मराठी माणूस एक झाला याच्यामुळे, आणि त्यांनी आता राजसाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानलेले आहे. धन्यवाद. आपण पाहतोय की बाळा नांदगावकर जे गेले कित्येक दिवस तयारी करत होते या कार्यक्रमाची, आज आता हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलेलं आहे की किमान मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ आपल्याला एका मंचावर एकत्रित येताना दिसलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर ठाकरेंचं कुटुंब आज राजकीय मंचावरती आलं आणि तो क्षण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन ठाकरेंना एकत्रित आणण्याचं संपूर्ण श्रेय हे खासदार संजय राऊत यांना दिलेलं आहे. संजय राऊत जे आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. राऊत साहेब, सगळं श्रेय राज ठाकरेंनी तुम्हाला दिलंय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, माझी काही प्रतिक्रिया नाही. हे राजसाहेबांच्या दिलदारीचं आणि मनाचं मोठेपण, बाकी काही नाही. मी अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर एक मित्र म्हणून काढलेले आहे, एक सहकारी म्हणून काढलेले. पण शेवटी मित्रत्वाचं नातं हे भावापेक्षा मोठं असतं. तसंच उद्धवजींचं सुद्धा आहे. दोन्ही भावांशी माझं तेवढंच जवळचं नातं राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलं, श्रीकांतजी ठाकरेंबरोबर राहिलं, तर मी बोला की त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. बाकी मी श्रेय घेऊ इच्छित नाही. इतकं आहे, लोक जमलेत, त्यांची इच्छा आहे म्हणून मी सतत बोलत राहिलो. सर, एक महत्त्वाचा मुद्दा असा की आता ठाकरे कुटुंबीय एकत्रित आलेले आहेत, पुढे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्रित येताना आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच. त्यासाठी आपणच पुढाकार घ्या. नाही, आता काय अजून करायचं राहिले. झालं ना. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. काही चूक नाहीये. भावाला वेळच नव्हता भाच्याला संस्कार द्यायला, त्यामुळे माझा भाचा मंत्री झालाय, पण मंत्रीपदाचा ऑरा त्याला कॅरी करता येत नाही. तर त्यामुळे असे बालिश स्टेटमेंट त्याचे असू शकतात. मला काही त्याच्यावर बोलायचं नाहीये, कारण मंत्री जरी असलं तरी ते अजून बालिश चाळे काही संपलेले नाहीत. सो कॅरी ऑन बेटा, नो इश्यू. सुधीर मुनगंटीवार देखील म्हणतायत की तुम्ही आता पक्ष एकत्र करा, सगळे दोन्ही पक्षांनी एकत्रच काम करायला हवं. एकीकडे भाजपने थेट या एकत्र येण्यावरती लक्ष केंद्रित केलं असं वाटतं. नाही, आम्ही एकत्रित येणारच आहोत सुधीर भाऊ, पण उलट आम्ही सुधीर भाऊंना निमंत्रण देतो की या आमच्या सोबत. नाहीतरी देवेंद्रजींनी आपल्याला ज्या पद्धतीने साईडलाईन केलंय तिकडे काहीच नाहीये. आम्ही आपल्यासाठी एक मानाचं पान द्यायला तयार आहोत. दोन्ही भावांची भाषणं झाली, यामध्ये थेट देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा होता, स्कॉटिशचा विषय निघाला म्हणून सुद्धा टार्गेट करण्यात आला, आणि मुळात म्हणजे पुढची पिढी सुद्धा एकत्र एका मंचावरती आम्ही पाहिली. हो, आणि ही पुढची पिढी आणि पुढची वाटचाल अशीच एकत्र असावी यासाठी मराठी माणूस उत्सुक आहे. हे चित्र आशादायी असेल, ते तसं दिसावं, कारण आज आम्ही मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी एकत्रित आलो. पण मराठी अस्मिता टिकवायची असेल तर मराठी सत्ताकारणाचा पट सुद्धा मांडावा लागेल, आणि मराठी सत्ताकारणाचा पट मांडण्यासाठी दोघांनी एकत्रित दिसलं. एकीकडे भाजप टीका करते की मी हा महानगरपालिकेसाठी आहे, पण आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हा महाराष्ट्रासाठी आहे. अंगावर कोणी आलं तर काय करायचं हे दोन्ही नेत्यांनी अगदीच. हा महाराष्ट्राचा आहे, मराठीचा आहे, मुंबईचा आहे, आणि त्यामुळे आणि हा ममत्वाचा आहे, हा मीनाताई ठाकरेंचा आहे. त्यामुळे स्वर्गीय साहेबांच्या दोन बछड्यांना एकत्रित बघून आम्हा सगळ्यांना भारी वाटतं. खरं तर ही फ्रेम बनावी, ह्या अशा पद्धतीचं चित्र दिसावं ही महाराष्ट्राची अपेक्षा होती. अनेक लोक बाहेर होते, अनेक अर्थांनी टीका झाली. खरं तर मध्ये गद्दारांचाही विषय आला, सत्ता स्थापन झाली त्यावेळेचाही विषय होता. या आज चांगला दिवस आहे ताई. जय गुजरात म्हणणाऱ्या लोकांचा समाचार मी पुन्हा अजून कधीतरी घेईन, त्याच्यासाठी मला खूप आखाडे आहेत. आज चांगला दिवस आहे, आज माझा मूड पण चांगला आहे, चांगलं बोललं. धन्यवाद आमचे संवाद साधला. तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे.